मंत्री सरनाईकांनी बाईक ॲप कंपनीला चांगलाच दणका दिलाय। रॅपिडो, ओला, उबर कंपनीला परिवहन मंत्र्यांनी अक्षरशः दम दिलाय। बाईक टॅक्सी संदर्भात नियमावली आता तयार होणार आहे। या नियमावली येईपर्यंत कोणतीही कंपनी बाईक टॅक्सी सेवा देऊ शकत नाही। खोटी माहिती देणाऱ्या परिवहन अधिकाऱ्यांनाही खुलासा देण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। बाबा इसका नाम क्या है? ये रैपिडो का जो बाइक टैक्सी है वो अभी तक परमिशन मिला नहीं, इलीगल चल रहा है। नहीं, आप बेचारा वो कंपनी के हिसाब से चल रहा है ना। अभी ऐसा है कि बगैर परमिशन है। आप अगर देखो, ये आप लोगों के फायदे के लिए ही शासन ने बनाया है। मैं ट्रांसपोर्ट मिनिस्टर हूँ, तो हमने तुम लोगों के फायदे के लिए ही बनाया है। मगर ये आपकी जो कंपनी है वो इलीगल ऐप चालू कर रही है, गलत है। जो गलत है वो गलत है। अभी आपके ऊपर गुना दाखिल किया तो चलेगा क्या? 10-20 रुपए का ऑर्डर मारते हैं, ज्यादा 10-20 रुपए का किधर है? 10-20 रुपए हाँ, ही ऑर्डर ही 195 रुपयाची होती हिच्यामध्ये अपना नंबर वगैरह देऊन घ्या। तुम जाओ बाबा, तुमको जाने का 500 रुपये देता हूँ। जाओ, हे पकडा। ओला, उबर आणि रॅपिडोचे ॲप चालू होते। आम्ही रॅपिडोचे एक बाईक टॅक्सी बोलवली, त्यांनी 195 रुपये भाडं मागितलं। परंतु शेवटी राज्य शासनाची मंजुरी नसताना आम्हाला तर मंजुरी द्यायचीच आहे, परंतु शेवटी नियमावली मंजूर करूनच त्याला मंजुरी आम्ही देणार आहोत। तोपर्यंत थांबणं गरजेचं होतं। ताबडतोब गैरमार्गानं किंवा गैरप्रकार खपून घेतले जाणार नाही परिवहन मंत्री म्हणून। त्यामुळे रॅपिडोची जी बाईक टॅक्सी आम्ही पकडली होती, त्या माध्यमातून आम्ही त्याच दिवशी ओला, उबेर आणि रॅपिडो ह्या तिन्ही कंपन्यांवर गुन्हे दाखल केलेले आहेत आणि सायबर क्राईमला सुद्धा त्याची तक्रार करून ॲप कसा लवकरात लवकर बंद होईल याची सुद्धा दक्षता घेण्याच्या सूचना कालच केलेल्या आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।